शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग आता मोकळा झाल्याचे संकेत मिळत आहेत। या योजनेचा थेट लाभ राज्यातील तब्बल 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आहेत त्यांनाही सरकारकडून 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे। त्यामुळे एकीकडे थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे प्रामाणिक कर्जदारांनाही बक्षीस मिळणार आहे। मात्र या संपूर्ण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 27,000 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक भार पडणार आहे। दरम्यान कर्जमाफीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने काही कठोर अटी लागू करण्याचा विचार केला होता। यात यापूर्वी कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना वगळणे, खातेफोड करून लाभ घेणाऱ्यांवर निर्बंध आणणे आणि शेती क्षेत्राची मर्यादा ठरवणे अशा अटींचा समावेश होता। पण या अटींना शेतकरी वर्गातून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकार आता कोणत्याही नव्या अटी लागू न करता पूर्वीच्या निकषांप्रमाणेच कर्जमाफी देण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत। दरम्यान किसान सभेकडूनही काही महत्त्वाच्या मागण्या समोर आल्या आहेत। किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी कर्जमाफी समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। तसेच प्रवीण परदेशी समितीचा अहवाल चर्चेसाठी खुला करावा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। याशिवाय जुन्या निकषांवरच कर्जमाफी देऊ नये, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही समान लाभ मिळावा, तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विशेष दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। महत्त्वाचे म्हणजे कर्जमाफीची मुदत वाढवून 30 जून 2026 पर्यंत लागू करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। एकूणच कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक पावले उचलताना दिसत असले तरी अंतिम निर्णय आणि अंमलबजावणी कशी होणार याकडे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।